नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मोजणीच्या नावाखाली जागा बळकविणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशिक्षित विधवा महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार। ऑनलाईन उतार्यावर नावे समाविष्ट करून बोगस नावे कमी करण्याची मागणी। शहर आणि उपनगरात मोकळे भूखंड, शेतजमीन आणि घरांवर ताबेमारीचा प्रस्त वाढत असताना पाईपलाईन रोड वाणीनगर येथील 70 वर्षीय अशिक्षित विधवा महिला वेणूबाई विठ्ठल वाणी यांनी जागा मोजणीच्या नावाखाली जागा बळकविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने नावे खुद्द आणि वस्तीपड म्हणून लागलेली असताना ऑनलाईन उतार्यावर नावे समाविष्ट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून सावेडी तलाठी दखल घेत नसल्याची तक्रार केली आहे। वेणूबाई वाणी यांची पाईपलाईन रोड वाणीनगर सावेडी येथील सर्वे नंबर 25/1 ब क ड या मिळकतीमध्ये 2.5 एकर क्षेत्र आहे। त्यांना 3 मुले असून त्या आजही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। सदर शेत जमिनीवर मागील 50 वर्षांपासून त्यांची मालकी व ताबा आहे। मुले लहान असताना मुलांना जीवे मारण्याची धमकी देत कागदपत्रावर अंगठे घेण्यात आले होते। यानंतरही सदर जागा बळकविण्याच्या हालचाली सुरू होत्या। 2011 साली प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने 7/12 उतार्यावर वेणूबाई विठ्ठल वाणी आणि इतरांची नावे खुद्द व वस्तीपड म्हणून नोंद झालेली आहे। मात्र पवनकुमार अग्रवाल, आनंद अग्रवाल राहणार नगर, हेमलता मस्के, राम शेळके राहणार उक्कडगाव तालुका नगर हे व्यक्ती जमीन खरेदी केला असल्याचा दावा करून मोजणीच्या नावाखाली शुक्रवारी दिनांक 19 एप्रिल रोजी पाईपलाईन रोड येथील शासकीय वरदहस्त असलेले बिल्डर आणि गुंड यांच्यासह पोलीस बंदोबस्तामध्ये आले होते। मोजणीच्या नावाखाली जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर वॉल कंपाऊंडचे साहित्य देखील मोजणी करताना आणण्यात आले होते। ही मोजणी आम्ही हाणून पाडली असल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले आहे। भूमी अभिलेख उपाधीक्षक यांच्याकडे मोजणीला हरकत घेऊन देखील मोजणीचा प्रयत्न करण्यात आला। मोजणी करताना इतर बांधावरील जागा मालकांना नियमाप्रमाणे कोणत्याही नोटिसा देण्यात आलेल्या नव्हत्या। या शेत जमिनीचा ताबा सोडण्यासाठी संबंधित व्यक्तींकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज देण्यात आलेले आहेत। आमची मागणी का जागा आमची आहे, नाव खुद्द आमचे, तिथं कोणी येऊ नये आणि ज्याला यायचं त्यांनी कोर्टाची परवानगी घेऊन येणे। काय प्रकार शेतीचा आहे। अगरवालने असं दम देऊन रात्रीची खरेदी केली होती। ते काय खरेदीच्या ठिकाणी खरेदी झालेली नव्हती, अशी घरात खरेदी केली होती। दम देऊन तुझे पोरं मारून टाकून नाही गेली तर ते पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे अजून। आणि मग मी ते पोरं मारून टाकीन म्हणून मी घाबरले, अंगठा केला, तर मग त्यांनी कोर्टात केस दाखल केली। तर त्या कोर्टात मी अज्ञानाची केस दाखल केली। मग त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी परवानगी घेतलेली नव्हती। मग मला प्रांत साहेबांनी ऑर्डर देऊन टाकली का यांचे नाव खुद्द म्हणून लावून टाका। मग माझं नाव तेव्हा 30-35 वर्षापासून नाव लागलेले आणि ताब्यात माझे 30 गुंठे वस्ती पडे, गोठे, गुरं, माणसं आहे, कामाला आहेत माझी दती। मी वेणूबाई विठ्ठल वाणी पाईपलाईन रोड वाणीनगर अहमदनगर। मी त्यांना एकच मागणी केली, मला पोलिसांनी दम दिला गुरुवारी का आम्ही उद्या मोजणीला येणार आहेत, तुम्ही तिथं थांबायचं, आम्ही ताबा घेणार आहे असं त्यांनी मला सांगितलं। मी म्हणलं कशा बदली ताबा घेणार आहे, तर म्हणले आम्हाला जागेचा ताबा घ्यायचा। मी म्हणलं या तुमची कसं काय, पण मग मी लगेच हरकत घेतली, डीएसपी ऑफिसला अर्ज दिला। त्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी एक कंप्लेंट दिली आणि गुरुवारी पण कंप्लेंट दिली। माझ्या कंप्लेंटची कधीही पोलीस स्टेशननी चौकशी केली नाही। मग शुक्रवारी ते मोजणीवाले हरकत घेतली तरी पण आले। दादागिरी करून 5-6 लेडीज होत्या, 15-16 पोलीस होते, ते दम देत होते, मोजायचं आम्हाला, कंपाऊंड करायचं, ताबा मिळालं मी येऊन देणार नाही, तुम्हाला कोर्टाची ऑर्डर पाहिजे मोजणीची, तुम्ही दुरुस्ती करा, केस करा, तुम्ही कोर्टाची ऑर्डर आणा, त्यावेळेस बघा। पण मी आता तुम्हाला मोजणी करून द्यायचे नाही। त्या राजू अग्रवाल, त्याचे भाऊ, ते नातेवाईक, रामदास शेळके, हेमलता नवनाथ मस्के
एवढी पब्लिक होती. म्हणले आम्ही मारामारी करू. म्हणलं हा करा, पण मी मोजून देणार नाही. माझं आहे ते फुकट लुटलेलं आहे. मला दम देऊन मी देणारच. मी कंप्लेंट दिली. मग मी आज कलेक्टरला परत निवेदन दिलं, DSPला पण दिलं. आणि त्यांचं ते दम द्यायचं काम चालू असतं. पाईपलाईन रोडचे जेवढे बिल्डर त्यांचे हात आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डरांचे, राजकारण्यांचे हात आहेत त्याच्यात. आणि ते काय म्हणजे असा धमकीचा प्रकार असतो. रात्री 12 वाजता 1 वाजता पोलीस स्टेशनला कधी चौकशी करीत नाही आणि कंप्लेंटही बी घेत नाही. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा